नमस्ते प्रेक्षकांनो, मी आता बिग बॉसवर एक व्हिडिओ बनवते। मी चारही पण बिग बॉस बघितले आणि आता हा 5वा शो आहे। तर मला आता नवीन शोमध्ये बाहेरचे घेतलेले भरपूर ॲक्टर थोडे आहे, पण बाहेरचे घेतलेले। पण आता बघू बाहेरच्या लोकांचा काय तिचा प्रभाव पडतो आणि काय नाही, हे आता आपल्याला 5व्या बिग बॉसमध्ये कळणारच। आपण ते बघणारच। त्यामध्ये एक ॲक्टर आहे वर्षा उसगावकर। आता त्यांचा प्रभाव बघू त्याच्यामध्ये काय पडतो काय नाही। त्यांचे अनेक पिक्चर बघितलेले आम्ही आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर धमाल केलेली आहे। पण आता या बिग बॉसमध्ये ते कशा हँडल करता बाकीच्यांना ते आपल्याला कळणारच। आणि आपण आता मसालेदार धमाकेदार शो बघणार आहोत आणि याच्यावर भरपूर आपल्याला मनोरंजन पण होईल। आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला एक सांगते की माणूस बघून वोटिंग करा आणि असं समजू नका का याला काहीच येत नाही। तो सुरुवातीला अनाडी असतो, नंतर तो तिथं 3 महिने चालतं बिग बॉस, नंतर तिथं तो रुळून जातो। त्याला बाकीच्यांचं सगळ्यांचं माहिती पडतं, कोण कसं आहे कोण कसं नाही। प्रत्येकाचे विचार अनेक वेगवेगळे, सगळे काही एकसारखे नसतात, 5ही बोटं आपले सारखे नसतात। आणि आता महेश मांजरेकर नाही आहे, आता रितेश देशमुख आहे। आता नवीन जवान माणूस आहे आणि तो कसा त्यांना हँडल करणार हे आपल्याला नवीन बिग बॉसमध्ये बघायला मिळणार। 5वा शो म्हणजे बघा तुम्ही, याच्यामध्ये काय काय धमाल घडते काय काय नाही, कोण पडतं कोण झडतं असं आपल्याला अनेक पाहायला मिळणार। आणि याच्यात मजा तर भरपूर येणार आहे, कारण याच्यामध्ये नवीन मुली पण आहे। आता त्या मुली एकामेकीवर कसं जळणार, एकामेकांवर कसं ते भांडणं करणार, फेकाफेकी करणार, आता हे आपल्याला कळणारच। कारण आपण 4 बिग बॉस बघितले, त्याच्यामध्ये भरपूर शिव ठाकरे म्हणजे 1 नंबर, तो त्यांनी सगळ्यांच्या प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि सगळ्यांना त्यांनी धरून चालला, ते मला खूप आवडलेलं आहे। पण आता मी राहणारी नाशिकची मेन, त्यामुळं मी माझ्या कामाशी काम धरते, मी फक्त बघते पण व्हिडिओ करत नाही। पण आता म्हणजे माझ्या जीवाभावाचा मित्र रितेश देशमुख त्यांनी चालवायला घेतलेला आहे, त्यामुळं मी हा बघणारच आणि हा शो म्हणजे एकदम धडकेबाज चालणार। नमस्ते बिग बॉस।